में कार्यक्रम लेते हैं। आज सभी आप अपने अपने क्षेत्र में कार्यरत हैं और आप अभी एक राजनीति से जुड़े हैं, तो आज जो जैन समाज जो संघ है वो आपको एक अलग नजरिए से देखे। आप एक सिर्फ पदाधिकारी नहीं है, जैन संघ और समाज की आपसे अपेक्षा रहती है कि हमारा जैन भाई अगर राजनीति में आगे गया है तो समाज के उत्थान के लिए कुछ न कुछ वो कार्य करेगा। तो आज ये जो प्रशिक्षण शिविर जो रखा गया है उसमें आज एक सेवा दूत के रूप में आप यहाँ सेवा दूत के रूप में कार्य करने के लिए आप एकत्रित हुए हैं। तो आज सभी स्कीमों की जानकारी आदरणीय ललित जी गांधी साहब, संदीप जी भंडारी साहब द्वारा दी जाएगी। तो मैं आपके और ललित गांधी और संदीप जी भंडारी के बीच में ज़्यादा समय नहीं लेते हुए अपने शब्दों को विराम देता हूं और इस कार्यशाला में पधारे हुए सभी पदाधिकारी और अतिथियों का मैं दिल से अभिनंदन और स्वागत करता हूं। ओम भारत। भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शासकीय योजना प्रशिक्षण शिबिर मध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण एक मोठा अभियान घेतोय आणि आपली भारतीय संस्कृती आहे, कोणतीही सुरुवात ज्यावेळेस आपण करतो कोणत्याही कार्यक्रमाची असेल कोणत्याही शुभ कार्याचे असेल तर आपण गुरुजनांचे देवाचे आशीर्वाद घेऊन मग त्या कार्यक्रमाला सुरुवात होत असते। तर आपण पण गुरुवंदना करून या कार्यक्रमाची मी सुरुवात करू इच्छितो। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझे पण आणि तुमच्या सगळ्यांचे गुरु आज आपल्यामध्ये इथे बसलेले आहेत, तर त्यांचा आशीर्वाद घेऊन मग मी या कार्यक्रमाची सुरुवात करू इच्छितो। गुरु को खड़ा ते म्हणतात लोकांना दिसत नाही हे नव्हतं असं समजा आणि मी नतमस्तक झालो होतो हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो। या कार्यक्रमासाठी इथे माझ्यासोबत खांद्याला खांदा देऊन नेहमीच कार्यात सहभाग घेणारे पुढाकार घेणारे आपल्या भाजपा जैन प्रकोष्ठचे संघटन महामंत्री विकासजी अच्छा, योगेशजी पाटणी, आमच्या नगरसेविका महामंत्री सीमा दिदी शहा, प्रीतीताई पाटील आणि भाजपा जैन प्रकोष्ठ महिला प्रमुख महिला अध्यक्षपद नसते पुढच्या वेळेस चुकू नका, महिला प्रमुख शोभाताई, तसेच ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश संयुक्त मंत्री अभिजित शहा आणि जमलेले माझे तमाम भाजपा आणि ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे कार्यकर्ता। सर्वप्रथम या इथे आज आपल्यामध्ये आता भाजपा जैन प्रकोष्ठ मुंबईची माता नुकतीच घोषित झालेली आहे आणि त्याचे अध्यक्ष येणार आहेत, पण महिला प्रमुख त्यांच्या ज्या आहेत त्याही आपल्यामध्ये आहेत, तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी पण कृपया आसन बनवावे। दर्शनाची जय। भाजपा जैन प्रकोष्ठने आतापर्यंत जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मराठीच ओके ना, मला मराठीच आवडतं, हिंदीवाले जास्त नाहीये, मुंबईचे लोक कमी नाही तो आपण हिंदी में बोला जय महाराष्ट्र हे पडतं मला। तर भाजपा जैन प्रकोष्ठने नेहमीच काही ना काही आपण सुरुवातीपासून वेगळे उपक्रम देत आलेलो आहोत। आपली सुरुवात पायलट प्रोजेक्ट म्हणा किंवा एक लँडमार्क प्रोजेक्ट जो ठरला होता तो होता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान, मग नेत्रदान संकल्प अभियान असो किंवा कोरोना काळात ज्यावेळेस सगळे लोक घरात होते त्यावेळेस वीर सेवक ही संकल्पना लॉन्च करून आपण समुपदेशन चालू केलेलं होतं। त्यावेळेस हजारो महाराष्ट्राच्या नागरिकांना त्याचा लाभ झाला। ते घर बसल्या डॉक्टरांच्या ते पण टॉप मोस्ट मुंबईचे आपण 25 डॉक्टर नेमलेले होते त्यासाठी सगळे स्पेशालिस्ट आणि त्यांच्या माध्यमातून आपण ती सेवा उपलब्ध करून दिली होती। म्हणजे सांगायचं तात्पर्य दरवेळेस आपण काही ना काही वेगळं करायचा आपला प्रयत्न असतो आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तो प्रयत्न आपला यशस्वी पण होतो। आता नुकतंच ज्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदींनी आव्हान केलं होतं काही संकल्प करायला लावले होते, तर त्यावेळेस आपण संकल्प राष्ट्रीय प्रथम हा एक अभियान राबवला, तोही यशस्वी झाला आणि आता त्याच शृंखलामध्ये आपण आजचा हा कार्यक्रम घेतोय। आजच्या कार्यक्रमाचं महत्व असं आहे की आपण सगळे पदाधिकारी आहोत, तिथे जमलेले जे पण आहेत कार्यकर्ता तुम्ही सगळे पदाधिकारी आहात, तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय, पक्षाचं नेतृत्व करताय तुमच्या तुमच्या परिसरामध्ये। ज्यावेळेस तुम्ही नेतृत्व करतात तर इतर लोक तुम्हाला जेव्हा एखादं पद मिळतं तर बाकीची जी लोक असतात त्यांना एक लक्षात येतं का याच्यात आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, हा कुठेतरी आपल्यापेक्षा जास्त माहितीवाला माणूस असेल, म्हणजे त्यांच्या अपेक्षा असतात आपल्याला।
ते अपेक्षाने आपल्याकडे चौकशी पण करतात का रे बाबा मला ह्या योजनेची माहिती पाहिजे किंवा ते तिथं माझी अडचण आलेली आहे. आणि त्यावेळेस जर आपल्या पदाधिकाऱ्यांना त्याचं उत्तर देता नाही आलं तर त्या पदाधिकाऱ्यांनी पदाधिकारीच राहू नये. कारण मी माझ्या नेहमी भाषणात सांगत आलेलो आहे का आपल्या जेवढ्या प्रदेश कार्यकर्ते पण झाल्या का आपण जर इथं पद घेतलेलं आहे पदाधिकारी जर झालेलो आहोत तर आपले कर्तव्य पण आहे आणि त्याचा निर्वाह जर आपण नाही करू शकलो तर आपल्याला त्या पदावर बसायचाही अधिकार नाही. व्हिजिटिंग कार्डचे पदाधिकारी आपण बनवत नाही, बनवले नाही. तर आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत आणि केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारच्या योजना त्या प्रभावीपणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे आपलं मुख्य कार्य आहे. त्याची सगळी माहिती असणे हे आपलं कार्य आहे. आता मला गॅरंटी आहे की इथे बसलेल्यांपैकी 5 योजना जर एखाद्याला सांगायला सांगितल्या कदाचित कोणाला सांगता येणार नाही. ती योजनांचं नाव सांगता येईल तुम्हाला, नाव सांगून काही होत नाही. ती योजना त्या लाभार्थीला पोहोचली पाहिजे हे कार्य आपलं आहे. ते करणं महत्वाचं आहे. याच्यासाठी जनजागरूकता करणंही महत्वाचं आहे की ह्या वेगवेगळ्या योजना आहेत याचा तुम्ही लाभ घ्या. लाभ घेण्यासाठी तो आल्यानंतर बघा कोणती सरकारी योजना आहे त्याचा लाभ घेण्यासाठी ती काही एवढं सोपं नसतं. 4दा आपल्याला त्या ऑफिसांचे उंबरठे झिजवावे लागतात, तिथं जाऊन विनोदण्या कराव्या लागतात, तेव्हा पुढे ते कामं होतात त्या लोकांची. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर पूर्ण आपल्याला ट्रेनिंग असेल आणि आपण जर सरकारचे दूत म्हणून आपल्या परिसरामध्ये कार्य केलं तर निश्चितपणे शेवटच्या घटकापर्यंत मोदी सरकारच्या सगळ्या योजना पोहोचवण्यात आपण यशस्वी ठरू. आणि म्हणूनच आजचा हा जो कार्यक्रम आहे हा प्रशिक्षण शिबिर नसून नुसता आपण सेवा दूत बनवण्याचं काम करतोय. आपल्याला सेवा तुम्ही आज जे बनणार आहात तुम्ही सेवा दूत बनणार आहात. आपले भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आताच नवनिर्वाचित नगरसेवक भरतजी कोठारी हे आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले. भरतभाई आप इधर आइए, इतना दूर मत भागिए, पीछे आइए. विराजी तर आपल्याला आज जे घडवायचे ते सेवा दूत घडवायचे. आजची ट्रेनिंग व्यवस्थित आहे का? बऱ्याच गोष्टींची बऱ्याच नव्या योजनांची माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. हे आज ते पण खूप मॅटर करतं. काय तुम्ही प्रशिक्षित आणि सर्टिफाईड शासकीय दूत असणार आहात. त्यामुळे आजचा हा जो विषय आहे तो आपण अगदी व्यवस्थित पूर्ण समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला सगळ्यांना किट दिल्या गेलेले आहेत. या किटमध्ये हे जे PDF तुम्हाला दिलेलं आहे स्पायरल बाइंडिंग त्यामध्ये काही योजना ज्या सगळ्या जैन समाजासाठी उपयुक्त आहे म्हणजे त्याच्यात काही अल्पसंख्याक योजना असतील किंवा इतरही योजना ज्या सगळ्यांसाठीच असतात त्या योजनांची पूर्ण माहिती आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित 4-5दा शांत डोक्याने वाचलं तर ह्यापुढे तुमच्या परिसरामध्ये तुम्ही अशा कार्यशाळा घेऊ शकता आणि तुम्ही इतरांना ट्रेनिंग देऊ शकता. तर त्याच्यामुळे हे जे दिलेलं आहे ते फक्त आता आपल्याला दिले ना आपण ते घरी न्यायचंय असं न ठेवता निश्चितपणे त्याचा योग्य उपयोग करा. आणि मला माहिती आहे आज सगळे इथे मुंबईमधलं लोकल कोणी नाही आलेलं. आज आपल्याकडे सगळीकडनं म्हणजे तुळजापूरवरनं लोक दिसत आहेत, मला सांगलीवरनं आहे, अगदी हिंगणघाटवरनं आहे, लातूर आहे, सगळीकडनंच लोक आलेले. वेगवेगळ्या एरियामधनं तुम्ही का आलेला आहात तर तुम्हाला पण काहीतरी इच्छा आहे काय करायची त्या हिशोबाने तुम्ही इथे आलेला आहे. तर मला निश्चितपणे माहिती आहे, विश्वास आहे तुम्ही सगळेजण व्यवस्थित या सगळ्या योजनांची आज माहिती घ्या आणि सेवादूत म्हणून यापुढे आपलं कार्य करा. 2014 मध्ये 28 जानेवारी 2014 मध्ये आपल्याला अल्पसंख्याक दर्जा मिळाला. या तारखा पण लक्षात ठेवा, आवश्यक आहे. तर जसं 28 जानेवारी 2014ला दर्जा मिळाला त्यानंतर एक अशी कल्पना आली का दर्जा मिळालेला याचे लाभही बरेच असणार आहेत. हे लाभ आपल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. दर्जा जर मिळाला तर मग त्याचा लाभ घ्यायलाच पाहिजे ना. तर आपले सगळ्यांचे नेते आदरणीय ललितजी गांधी यांना त्यावेळेस लक्षात आलं की आज काळाची गरज काय नाही. तर त्यावेळेस काळाची गरज ही होती की ह्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्या. आणि म्हणून अगदी 15 ते 16 दिवसात त्यांनी एक मोठं राष्ट्रीय संघटन उभं केलं आणि 14 फेब्रुवारी 2014 रोजी पुण्यामध्ये ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेलची स्थापना झाली. सेल पुढे वाढत गेलं. 3 ते 4 वर्षात पूर्ण भारत कव्हर झाला. पूर्ण भारतात आपल्या शाखा झाल्या आणि त्या सेलचं रूपांतर हे ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनमध्ये झालं. स्थापन केलं तेव्हा सेल होतं, नंतर ते फेडरेशन झालं. फेडरेशन म्हणजे सर्वोच्च शिखर संस्था. आज पूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन ही जैन समाजाची सर्व संप्रदायांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
आणि 750हून अधिक आणि जवळपास 2.5 लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण भारतभरात आदरणीय ललितजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हे कार्य अविरहित चालू आहे. आता ह्याच्यात जोड भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठी पण लाभलेली आहे. तर आता भाजपा जैन प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याच्यात असा सहभाग घेऊन आपल्या आपल्या शहरांमध्ये जे ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनच्या शाखा तर सगळीकडे आहेच, पण त्या परत ऍक्टिव्ह करणे, सक्रिय करणे आणि त्या सक्रियतेने काम करणे हे सर्वात मोठं आपलं काम आहे. प्रस्तावना आहे, या विषयाबद्दलच बोललं पाहिजे तेही मला मान्य आहे. योजनांबद्दलही इथं ट्रेनिंग होईल त्यावेळेस बोलू, पण इतरही काही 2-4 विषय महत्त्वाचे मी बोलू इच्छितो. ते म्हणजे आज मी हे जे म्हणतोय का आपलं हे संघटन उभं राहिलं पाहिजे. जैन प्रकोष्ठ आहे ना, 100% आहे, ते राहणार. एक राष्ट्रीय संघटन आहे, त्याबद्दल दुमत नाही. ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन सुद्धा आपलं पाहिजे ते कशासाठी पाहिजे तर 4ही संप्रदाय मिळून आपण काम करतोय. आज 2014 पासून जे आम्ही ह्या संस्थेत काम करतोय किंवा आपण जैन प्रकोष्ठची सुरुवातची 2021 पासून केलेली आहे. आपण आपल्यामध्ये कधीही पंथभेद हा आणलाच नाही. आपल्यामध्ये मला अर्ध्याच्या वरती लोक माहीत नाही की हे दिगंबर आहेत, श्वेतांबर हे का स्थानकवासी आहे, आणि मला वाटतं इथं जमलेल्या पैकी बऱ्याच जणांना हेही माहीत नसेल का मी फक्त एकच माहिती व्हा, तीच माहिती असली पाहिजे का आपण जैन आहोत. कारण आता जे काही प्रकरणं चाललेली आहे, जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती तुम्हाला आता बिकट वाटते का? आहे, वाटते आहे त्याने हे अजून 2% पण नाही. हे माझे शब्द मार्क करून घ्या. येणाऱ्या 2-5 वर्षात हे अजून खूप वाढणार आहे. कदाचित 1-2 महिन्यातही बरंच वाढलेलं दिसेल तुम्हाला, आणि 2-5 वर्षांनी तर अजून परिस्थिती बिकट झालेली तुम्हाला दिसणार आहे. आपण पहिलेच मायक्रो मायनॉरिटी आहोत. आता तर म्हणजे नामोशेष पण आपलं उरेल की नाही ते सांगता नाही. म्हणजे ही शोकांतिका आहे, बोलायला मला काही अभिमान वाटत नाही किंवा आनंद वाटत नाही, पण ही परिस्थिती आहे. आजही आपण जर एक नाही झालो आणि या सगळ्या संकटांचा व्यवस्थित जर सामना नाही केला तर काही उपयोग होणार नाही. आपण आताही जर दिगंबरन श्वेतांबरन ते त्यांच्या गुरुदेवाला बोलले आमचा काय संबंध, आणि तो मंदिर त्या संप्रदायाचा होता, पंथाचा होता, आपला काय संबंध, हे करत बसलो तर अवघड होणार आहे. पुढचा काळ आपल्यासाठी खूप अवघड आहे. आणि ही खतरे की घंटी ही गेल्या 3-4 वर्षापासून चालू. तुम्ही एक मार्क करा, तर चातुर्मासच्या आधीच किंवा चातुर्मासमध्ये पर्युषणमध्ये असे काही ना काही प्रसंग येतातच. आता पांढरी पट्टी काय एवढा मोठा विषय होता का? अजिबात मोठा विषय नाही. किरकोळ विषय, सोसायटी मधला विषय होता, एका घरामधला विषय होता. तो तिथल्या तिथं सॉल्व्ह होऊ शकला असता. तो इन्फ्लुएन्सर त्यांनी विषय उचलला, मीडिया मॅनेज केला. एक मीडियावाला आला का बाकीचे मीडियावाला येऊन जातात आणि कुठल्या कुठं तो विषय निघून गेला. हे कुठेतरी थांबणं पण आवश्यक आहे. आता बऱ्याच जणांचे मलाही मेसेजेस आले काय जास्त तुम्ही काही प्रतिक्रिया नाही दिली, काही नाही केलं. प्रत्येक वेळेस त्या चिखलात दगड मारलाच गेला पाहिजे हे आवश्यक नाही, पण संत गतीने आपलं आपलं कामही चालू पाहिजे तेही तेवढंच आवश्यक आहे. असं नाही का आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे त्या विषयाकडे, असं नाही का आपलं लक्ष नाही. आदरणीय ललितजी गांधींनी 3 दिवसापूर्वी व्हिडिओ पण त्याच्यावर दिला. त्याच्यावर एक प्रतिक्रिया जर तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल ते एकदम बॅलेन्स होती. ही आता काळाची गरज पडे. आक्रमक पण आपण आहोत नाही आहोत असं नाही, तेही तेवढेच आक्रमक आहे माहिती आहे आपल्याला, पण नुसतं आक्रमक भाषण करून उपयोग नाही. कारण परिस्थिती सांभाळणं पण जरुरी आहे. आम्ही उद्या हे कोल्हापूरमध्ये बसून मी पुण्यामध्ये बसून काही स्टेटमेंट करेल, शेवटी इथं प्रॉब्लेम मुंबईवाल्यांना होणार आहे, तो मुंबईमध्ये इथे झालं. तर ह्या सगळ्या गोष्टींचंही भान आपल्याला असणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे एकदम संतुलित पण अगदी शालित जोडे मारण्यासारखी प्रतिक्रिया ललितजींनी दिली आणि त्याचं समाजाच्या सर्व स्तरामधनं स्वागतच झालं. हा विषय इथं थांबलाय का? तर नाही. आता कालच मी त्याची काल त्यांनी एक व्हिडिओ टाकलाय अगदी म्हणजे तो मला वाचवा माझं असं होणार आहे, माझं तसं होणार आहे, म्हणजे एकदम रडकुंडी आलेला असा त्यांनी तो व्हिडिओ टाकलाय. हे परत पुन्हा पब्लिसिटी स्टंट आहे, चीप पब्लिसिटी काही नाही आणि चीपच आहे. अगदी बरोबर, चीप पब्लिसिटी आले कसं आहे. आदरणीय मंगल प्रभाची लोढा हे पोचलेले आहेत, सगळेजण इथेच बसतील. मी त्यांना घेऊन